शिक्षकांच्या मागण्या मान्य न झाल्यास आगामी निवडणुकांवर बहिष्कार, मुख्यमंत्र्यांसह निवडणूक आयुक्तांना निवेदन. माखजन या ठिकाणावरून सदर माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र राज्यातील अंशतः अनुदानावर सुरू असलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे वर्षानुवर्ष प्रलंबित असलेले प्रश्न शासन स्तरावरती न सुटल्यास येत्या विधानसभा, विधान परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांवरती कामकाजासह राज्यातील 70,000 शिक्षक बहिष्कार टाकतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक कृती समिती यांनी दिला आहे. या उठावाची सुरुवात कोल्हापूर जिल्ह्यातून झाली आहे. निवेदनात म्हटल्याप्रमाणे 1 जानेवारी 2024 पासून नैसर्गिक टप्पावाढीने अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना पुढील वेतन अनुदानाचा टप्पा लागू करावा. अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची NPS कपात सुरू करावी. राज्यातील अघोषित शाळांची यादी 20% अनुदानासह जाहीर करावी. पुणे विभागातील प्रलंबित कर्मचाऱ्यांचे शालार्थ ID तात्काळ द्यावेत. कोल्हापूर विभागातील प्रलंबित प्रयोगशाळा सहाय्यक पदे व सध्या कार्यरत असणाऱ्या प्रयोगशाळा सहाय्यक कर्मचाऱ्यांना तात्काळ मंजुरी मिळावी, अशा अनेक मागण्या निवेदनात नमूद आहेत. अंशतः अनुदानावर असलेल्या सुमारे 70,000 शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा प्रश्न गेले कित्येक दिवस शासन स्तरावर प्रलंबित असून आर्थिक पिळवणूक झाल्याने राज्यातील सुमारे 55 शिक्षकांनी आत्महत्या केल्याचे निवेदनात म्हटले आहे. शासन समान काम समान वेतन या वाक्याला बगल देत तुटपुंजा पगार देत असल्याने अंशतः अनुदानित शिक्षकांना लाचारीचे जीवन जगावे लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय लाक्षणिक आंदोलन करत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. शिवाय मुंबई मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री, अन्य खात्याचे सचिव, निवडणूक आयुक्त महाराष्ट्र आदींना निवेदन दिले. यावेळी कृती समितीचे प्राध्यापक रत्नाकर माळी सर, प्राध्यापक चंद्रकांत बागणे सर, प्राध्यापक रावसाहेब पांगारी सर, प्राध्यापक भारत शिरगावकर सर, प्राध्यापक जयसिंग जाधव सर, प्राध्यापक बाजीराव बर्गे सर, प्राध्यापक A मुल्ला सर आदी उपस्थित होते. याचाच अर्थ महाराष्ट्रामध्ये सर्व अंशतः अनुदानित त्रुटीपूर्तता मधील सर्व जे जवळपास 60,000 शिक्षक आहेत यांच्याकडून महाराष्ट्र शासनाला निवेदन देण्यात येत आहे विविध संघटनांकडून, आणि अंशतः अनुदानित शाळा 100% अनुदानावरती आणाव्यात. यामध्ये प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक सर्व ज्या शाळा आहेत यांना अंशतः अनुदानावरून 100% अनुदानावरती आणावं, आणि या शाळांना जी NPS जी पेन्शन योजना आहे ती NPS ची पेन्शन योजना देखील लागू करावी, असं देखील या ठिकाणी 60,000 शिक्षकांकडून हा मागणी मंत्रालयात सर्व जे मंत्री महोदय आहे यांच्याकडे देण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तथा अर्थमंत्री देवेंद्रजी फडणवीस, तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, तसेच शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर आणि इतर सर्व मंत्र्यांपर्यंत ह्या मागण्या या 60,000 शिक्षकांकडून निवेदनाद्वारे देण्यात येत आहे. आता याला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, शिक्षण मंत्री कशा पद्धतीने प्रतिसाद देता आणि शिक्षकांचा हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवणार, कारण येत्या काळामध्ये शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांच्या निवडणुका देखील या घोषित झालेल्या आहे. येत्या काळामध्ये त्या देखील निवडणुका आहे. त्यामुळे आता या सर्व प्रक्रियेकडे कशा पद्धतीने हा प्रश्न महाराष्ट्र शासन म्हणजेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री, अर्थमंत्री हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवता, की हा प्रश्न जो 2000 पासून प्रलंबित आहे याला 24 वर्ष झालेले आहे. कायम शब्द हा कोणत्या सरकारने, या त्या सरकारमध्ये कोणत्या पक्ष त्या ठिकाणी होते हे सर्व महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. त्यामुळे आता हा सोडवण्याची एक संधी निश्चितच या ठिकाणी शिंदे फडणवीस सरकारकडे आहे. यामध्ये हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवताय त्याची देखील माहिती आल्यानंतर येत्या काळामध्ये काय निर्णय होत आहे, मंत्रालय स्तरावरती कोणत्या हालचाली सुरू आहे, त्याची जशी जशी अपडेट येईल ती सर्व अपडेट येत्या काळामध्ये पाहणं औचित्याचं ठरणार आहे.